अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जनसंपर्क कार्यालयाचं कुलूप तोडणं भोवलं। यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेड्यांसह 10 जणांवर गुन्हा दाखल। अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार। गिरीश महाजनांची माहिती, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं असंही केलं स्पष्ट। देवाच्या नावाखाली आमच्या घरावर कुणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून धैर्यशील माने यांचा सरकारला घरचा आहे। अहमदनगरचे खासदार निलेश लंके मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेत बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा। पुणे पोलीस स्टेशनमधून आरोपी पळाल्यानं शहरात खळबळ। गोविंद घोडके पळून गेलेल्या आरोपीचे नाव, पोलिसांना धक्का देऊन आरोपीनं काढला पळ। घणसोली विभागात मनपा कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांची दादागिरी। कारवाईसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर फेरीवाले धावून गेल्याची ही घटना। नंदुरबार जिल्ह्यात पावसाची दमदार एंट्री। जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला, पेरणीला आता येणार वेग। पावसामुळे अति धोकादायक 5 मजली इमारतीचा भाग कोसळला। कल्याण पश्चिमेकडील घटना, एक लहान मुलगाही जखमी। टोमॅटोच्या दरात चांगली वाढ। मनमाडमध्ये बाजारपेठेत एका कॅरेटला 700 रुपयांचा दर, तर शेतकरी वर्गात सध्या समाधान। संत वासुदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात आमदार अमोल मिटकरींचा अनोखा अंदाज। भक्तीमध्ये तल्लीन होत वारकऱ्यांसोबत खेळली फुगडी। निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल। पालखीचं भव्य स्वागत, हजारो वारकरी सोहळ्यात सहभागी। पुणे जिल्ह्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। तर पुढील आठवडाभर समाधानकारक पावसाचे संकेत।